महाशिवरात्रीपूर्वीच जर हा व्हिडिओ तुम्हाला मिळाला असेल तर हा योगायोग नाही. साक्षात महादेवांना तुम्ही ही एक वस्तू अर्पण करा असे सांगायचे आहे. गॉड एनर्जी टेल यू समथिंग. महाशिवरात्री हा दिवस साधा नसून दैवी स्पंदन अनुभवण्याचा दिवस आहे. या दिवशी साक्षात महादेव पृथ्वी तलावर भ्रमण करत असतात. त्यांची ऊर्जा आपल्याला अनुभवता येते. हाच दिवस आहे की तुम्हाला ही एक गोष्ट करायची आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच भक्ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. महाशिवरात्री हा दिवस महादेवांच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि दिव्य मानला जातो. असे म्हटले जाते की या दिवशी भगवान शिव पृथ्वीवर विशेष कृपा वर्षाव करतात. भक्तांनी मनापासून श्रद्धा ठेवून या दिवशी केलेली पूजा जप महादेव लवकर स्वीकार करतात. जर तुम्हाला तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी ही एक वस्तू नक्की अर्पण करा. हे खूप अत्यंत शुभ मानले जाते. बेलपत्र हे महादेवाला सर्वात प्रिय मानले जाते. पौराणिक कथानुसार बेलपत्रात त्रिदेवांचे वास्तव्य असते आणि त्याचे 3 पान त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी स्वच्छ मनाने आणि पूर्ण श्रद्धेने शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यास महादेव अत्यंत प्रसन्न होतात. पण लक्षात ठेवा, बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ आणि अखंड असावे याची काळजी घ्यावी. तुटलेले किंवा खराब झालेले बेलपत्र कधीही अर्पण करू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर महादेवाचे नामस्मरण करा. मंदिरात जा. प्रथम शिवलिंगावर स्वच्छ पानाने अभिषेक करा. शक्य असल्यास दूध, मध किंवा गंगाजल अर्पण करा. ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत श्रद्धेने बेलपत्र अर्पण करा. प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना तुमच्या मनातली इच्छा महादेवांसमोर मांडा. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवणे देखील खूप पुण्यदायी मानले जाते. उपवासामुळे शरीर आणि मन हे दोन्ही शुद्ध होते आणि भक्तीमध्ये अधिक एकाग्रता मिळते. दिवसभर महादेवांचे नामस्मरण करा. शिवभजन ऐका किंवा शिवचालिसा, रुद्राष्टक यांचे पठण करा. रात्री जागरण करून महादेवांचे नाम घ्या. विशेष पुण्य मिळेल आणि जीवनातील अडथळे दूर होतील. महादेवाला फक्त मोठे विधी किंवा महाग वस्तू अर्पण करणे आवश्यक नसते. महादेव भोळे आहेत. त्यांना भक्ताचे स्वच्छ मन, खरी श्रद्धा आणि विश्वास अधिक प्रिय आहेत. जर तुम्ही पूर्ण विश्वासाने आणि प्रेमाने बेलपत्र अर्पण केले तर महादेव तुमच्या मनातील भावना हे नक्कीच समजून घेतात आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली प्रार्थना आणि अर्पण भक्तांच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडवत असते. हा दिवस फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही तर आत्मशुद्धी आणि भक्ती वाढवण्यासाठी आहे. महादेवाला प्रार्थना करताना स्वतःमध्ये चांगले विचार, संयम आणि दया वाढवण्याचा संकल्प नक्की करा. जेव्हा भक्त मनापासून महादेवांना शरण जातो तेव्हा त्यांच्या जीवनातील अडचणी या हळूहळू दूर होऊ लागतात आणि त्यांना योग्य मार्ग मिळतो. महाशिवरात्रीच्या दिवशी श्रद्धेने अर्पण केलेले एक बेलपत्र तुमच्या जीवनात आनंद, शांती आणि यश घेऊन येईल. विश्वास ठेवा, महादेव कधीही आपल्या भक्ताला निराश करत नाहीत. त्यांचा आशीर्वाद कायम पाठीशी असतो. करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणासागर श्री महादेव शंभो. हा श्लोक आपल्याला असे शिकवतो की भक्ताने
अहंकार सोडून महादेवासमोर नम्र राहावे. आपण नकळत अनेक चुका करतो, पण जर मनापासून पश्चाताप करून महादेवांची माफी मागितली तर ते आपल्या भक्ताला नेहमी क्षमा करतात आणि योग्य मार्ग दाखवतात. हे दयाळू, करुणेचा महासागर असणाऱ्या महादेव शंभो, तुमचा सदैव जय जयकार असो, सदैव जय जयकार असो.